कदाचित वापराबायोनिक तुम्ही वापरलं नसतं हा. तर ह्या प्लॉटची परिस्थिती काय असते? सोडून द्यायला लागले असते माझ्या हिशोबाने. कसे गड पल्ले असते तर? गड पडले असते की 4-5 फाण्या पडल्या असत्या. आता किती फाण्या? आता फाण्या डबल आहेत. डबल आहेत. हा डबल आहेत. म्हणजे 9-10-11 फाण्यापर्यंत आहेत. बरोबर आहे ना? हा. तर तुम्ही काय सांगू शकाल की बाबा वापराबायोनिकला आपण खरंच लागणीपासून वापरलं पाहिजे, तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे, प्लॉटनी वय खाल्ल्यावर वापरलं पाहिजे, निस्वन फास्ट व्हायना म्हणून वापरलं पाहिजे, निस्वन झाल्यानंतर आपला माल चांगला पोसाना म्हणून तिथनं सुरुवात केली पाहिजे? ह्याची सुरुवात खरी कुठनं झाली पाहिजे? त्याची सुरुवात खरी लहानपणापासून झाली पाहिजे. प्लॉट वय खाईन का लहानपणापासून? नाही ना खाणार, वय खाणारच नाही. प्लॉट अजिबात वय खाणारच नाही. तुम्ही निस्वनीच्या हा. अगोदर घेतलंय तरी तुम्हाला बाहेर काढल्याचा माहिती. हा बाहेर काढलंय तरी बी. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. सतीश दोंडी बाहेरचे, राहणार खातगाव, किती नंबर? तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. खातगाव नंबर किती? खातगाव 3, खातगाव नंबर 3. आजची तारीख काय बरं साहेब? 11/7/2025. 11/7/2025. बरोबर आहे ना? म्हणजे 11 जुलै 2025 आहे. आणि तुम्ही ह्या आपल्या केळीच्या प्लॉटसाठी 3000 झाडांना आपल्या रामेश्वर घुगरे सर कुर्टीचे यांच्याकडून मार्गदर्शन वापरणार आहेत आजपासून पुढे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने ही केळी आणलेली, ह्याची लागण तारीख काय आपल्या केळीची? 3 डिसेंबर. 3 डिसेंबर 2000. तर आपण काय केलं साहेब, थोडस आपण बुंद मापून घेऊ. त्या बांधापासून मामाजी उभा राहिले ती 1 नंबरची रांग, ही 2 नंबर लाईनीचं पहिलं झाड, ही 3 नंबर लाईनीतलं पहिलं झाड, पाठीमागचं एक आणि ही एक, असं 4 झाडाचं बुंद मापू. आपलं ही पहिल्या नंबरचं किती बसतोय बघू. आता ही पहिल्या झाडाचा मापू. साडे 12 आहे, 12.5 इंच आहे. 12.5 इंच एक. तसं आता हे पाठीमाग 2 नंबरच. हा हा. 17 इंच आहे. 17 इंच. 3 नंबर रांगेतलं पहिलं झाड. ही बी 17 इंच. 17 इंच. 17 इंच आहे. 17 इंच. आणि तसंच 2 नंबरचं झाड 3 नंबर लाईनीतलं. हे राहू दे वरचं पाहिजे आता. 18 इंच. 2 नंबर झाड. हो, 3 नंबर लाईन म्हटलं 2 नंबर. 2 नंबर. 18 इंच. की ही तुमच्या समोरचा ह्या केळीचा बुंदा आपण अगोदर मोपलाय आता व्हिडिओ काढायच्या अगोदर. ह्याचा 12.5 इंच आलाय आणि हे पाठीमागचा आलाय 17. ह्याचा पण हे तिसऱ्या लाईन मधल्या पहिल्या झाडाचा आलाय 17 आणि दुसरं जे झाड आहे तिसऱ्या लाईन मधलं त्याचा आलाय 18. म्हणजे आपण 4 झाडांचे बुंदे मोपलेत. तसंच घोगरे सर हाय असा कॅमेरा थोडासा पलीकडे फिरवा. सरांचं वाटमध्ये आणि पलीकडे पण प्लॉट आहे. तिथं पण असंच झालंय की आता आपण तुमचे 3-4 कट बघितलेत पूर्ण प्लॉट व्हिजिट करून आपण पूर्ण आतमधनं पण आलोय की आपल्या केळीने खाल्लंय ती वय. बरोबर आहे की नाही? तुम्ही कष्टाला खर्चाला पाणी द्यायला खत सोडायला कमी नाहीत, पण केळीने खाल्लंय वय ही दिसतंय. फिरल्यानंतर गच्चा धरलाय म्हणजे पाल्यात पाला निघाल्यात पण पाल्यात पाला निघालाय. बुंदा पाहिजे असा नाही. आणि केळीने जी वय खाल्लंय तर वयानुसार केळीची वाढ नाही म्हणजे बुंद्याची साईज. त्याच्यामुळं आपल्याला एक आता तुम्हाला एक थोडक्यात आपले दादासाहेब तुमचे शेजारीत त्यांचा तुम्ही रिझल्ट पाहून एक निर्णय घेतलाय की बाबा तुमच्या गावात बरेच जण वापरतात की आपलं बी केळीने जरा थोडंसं वयच खाल्लंय तर आपण एक वेळेस वापराबायोनिकचं वापरून बघू. तर आता आपण काय करणार आहे, तुमच्या ह्या प्लॉटला 3 डोस देणार आहेत. जे काय आमच्या माहितीनुसार आहे त्यानुसार आम्ही देणार आहेत. 2 महिन्यांनी ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल होत आहेत ते आपण पाहणार आहेत. आता आपण आतमधल्या साईडला आता ही निस्वन जी झालेली ही किती दिवसापूर्वीची घड तुम्हाला दिसला? 2-3 दिवस झाला. आता हित पुढे आपण वापराबायोनिकचं मार्गदर्शन घेणार आहे. आता जर बघितलं ह्याला तर ह्याच्या फण्यांमध्ये जी अंतरी पाहिजे
आता हे बघितलं तर हे हो का इथं 4 बोट नाही तर 4 बोट 8 बोटाचं अंतरी खाली बघितलं तर अंतर कमी आणि आहे का नाही अंतरी कमी आणि घडाला जास्त फण्या पडतात म्हणून हे शाश्वती नाही ह्या कमळातच कळतंय आपल्याला ही कमळ पाहिजे असं मोठं नाही आणि ही दांडा पण ह्या का माझी ही बोट चिकटतात बरोबर आहे म्हणजे ही बोट चिकटतात म्हणजे ही दांडा असा ही जाड नाही पाहिजे असा आणि इथं सुद्धा आपल्याला बरेच काही प्रॉब्लेम जाणवतात मी तुम्हाला सांगितलंय तर आता आपल्याला काय करायचंय ही वापरावरणीचं मार्गदर्शन सुटल्यानंतर 15 दिवसांनी पडणारे घड ह्याच्यात 100% वेगळा बदल असेल फणीत अंतरी असेल येण फास्ट होईल आणि दांडे पण आपले जे काही घड पडणार आहेत हे थोडेसे मोठे असतील आणि त्याच्यानंतर तर एकदम म्हणजे 1 महिन्याच्या आसपास जी निसून होईल तिथे घड आणखी वेगळे असतील पण जेवढे 15 दिवसाच्या पुढे येतील ते बऱ्यापैकी तुमचे फास्ट 2 फणीच्या मध्ये अंतरी दांडा मोठा ते आपल्याला पाहिजे आणि आता व्हिडिओ का काढतोय आपण की आज कसं आहे सुरुवात झाली तर आज कसं आहे आणि उद्या कसं असणार हे आपल्याला दावा आहे जेणेकरून ह्या कंडिशनला बी खूप शेतकरी आहेत आपले तुमच्यासारखे की म्हणजे शेती करायची एवढं सोपं काम नाही सगळा खर्चाचा विषय आणि खर्चाचा आहे निसर्गाचा आहे सगळ्या तोंड देत इथपर्यंत आपण पण ह्या कंडिशन मधून सुद्धा वापरावरणिक ज्या वेळेस तुम्ही स्वीकारताय त्यावेळेस स्वीकारल्यानंतर वापरावरणिकचं मार्गदर्शन काय बदल झाली हे आपल्याला जसं आहे तसं आपल्या शेतकऱ्यांना दावायचं जिथं निस्वन झाली तिथं तुम्ही ते गुंडाळलेलं आहे कापड तर तिथं पण जवळपास 1 मिनिटाचा व्हिडिओ घेतलाय तिथं त्याची फणीत अंतरी वगैरे कसं आहे वादा कसा आहे त्याचा दांडा आहे का मोठा ह्या सगळ्या गोष्टी आपण मुद्दाम घेतल्यात का की आज तुमच्या परिस्थितीमध्ये पण खूप शेतकरी आहेत मग तुम्ही जर वापरावरणीवरती विश्वास ठेवताय आणि विश्वास ठेवलेला दादासाहेब हे सगळं तुमच्या सांगण्यावरून चाललंय तुम्ही जी वापरलेले रिझल्ट घेतलेला आहे तुमच्या सांगण्यावरून चाललंय मग तुम्ही दादासाहेबांवर जी विश्वास ठेवलाय त्यांचा प्लॉट बघून जो निर्णय घेतलाय तो खरंच कितपत योग्य आहे हे आपल्याला येणाऱ्या दिवसात दावून देते म्हणजे तुमच्या अवस्थेत जे शेतकरी आलेले आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला आज प्रश्न कुठला पडतोय की अशा कंडिशनला की आता तुमची किती तारखेची लागेल तुम्ही म्हणले 3 डिसेंबर 3 डिसेंबरची लागेल 2024 3 डिसेंबर जानेवारीला 1 महिना झाला 3 जानेवारीला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलैमध्ये किती महिने झाले ह्याला जुलै मध्ये 7वा महिना पूर्ण झाला 7वा पूर्ण बरोबर आहे ना 7वा पूर्ण 7 पूर्ण झाले आज 11 तारीख आहे म्हणजे थोडक्यात 7 महिने 7 दिवसाचा प्लॉट आहे थोडक्यात आहे का नाही तर 7 महिने 7 दिवसाचे प्लॉट जी काही वय खाल्ले आपल्याला दावून काय द्यायचंय की जे बुंदा झालेला नाही घड पाहिजे अशी पडते का नाही शाश्वती नाही हे सगळं पल्लं पाहिजे आणि मग तुमच्या अवस्थेत जे शेतकरी गेलेले आहेत ना त्यांना आपल्याला एक त्यांचा म्हणजे प्रत्येकाचा तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा मी काय म्हणतो तुम्ही आमचं वापरावरून आतापर्यंत नाही वापरायला पाहिजे तो पार्ट सगळा वेगळा आहे पण तुम्ही तुमच्या पद्धतीने साहेब कष्टाला खर्चाला कमी नाहीत पडला पण तुम्हाला एक आज जाणीव आहे की आता मी काय करू त्याचं उत्तर दादासाहेबांनी दिलंय की तुम्ही आता काय करा नका वापराचे मार्गदर्शक बोलवा आणि ह्याला जे ते सांगते ते सोडा आणि मग आपल्याला तेच पाहिजे येणाऱ्या दिवसात तुम्ही आम्हाला बोलवलंय आम्ही आलोय प्लॉट पाणी केली शूटिंग बी चालू येणाऱ्या दिवसात जे बदल होणार ते दावायचे पण काय बदल झाले पाहिजे असं तुम्हाला वैयक्तिक वाटतंय केळीचं म्हणजे बुंदा बी मोठा झाला पाहिजे केळी बी चांगली वाढली पाहिजे गड मोठे पाहिजे आणि गड मोठे पडले पाहिजे बस खाल्लेलं वय बाहेर निघायला पाहिजे बॉक्स पॅकिंगला माल विकला पाहिजे सगळ्यात महत्वाचं कारण बॉक्स पॅकिंगला ज्यावेळेस जातो माल त्यावेळेस आपल्या लक्षात येतं इथं जी गाडाची जी झाडाची उंची किती दादासाहेबच्या डोक्या एवढी पोगा आहे आता ही झाड वर केलं तर डोक्याच्या वर आहे तो पार्ट वेगळा आहे पण पोगा तिथपर्यंत आहे म्हणजे आपल्याला येणाऱ्या दिवसात काय दावायचंय पहिली लाईन दुसरी लाईन आणि ह्याच्यात झालेले बदल मी 3ऱ्या झाडाच्या लाईन मधल्या मध्ये उभा आहे हा थोडासा आणा शेनी जी गच्चा धरलाय का नाही बरं झालं एकदम बरोबर थोडंच पुढे या गोगरे सर हा शेनी जी गच्चा धरलाय ह्याचं बघा आता आपण एक ईत टाकूया इथं बरं का इथं 2 पाले आहेत एक ईत टाकू एका इतीत पाले किती बघा इथं टाकतो ईत एका इतीत पाले किती 1 2 3 4 5 6 पाले एका इतीत आहेत आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात दावायचंय ही जर गच्चा धरलेला एवढा आहे तर येणाऱ्या दिवसात हे गच्चा सुटतोय का व्हिडिओच्या स्वरूपातून 3रं झाड 3री लाईन पहिलं झाड आहे 3ऱ्या लाईन मधलं पहिलं झाड आहे म्हणजे ही गोगरे सरांनी एकदम लय भारी पॉईंट घेतला कारण काय होतं विषय बदल होतो पण पहिलं कसं होत ते आता हे असं आहे मग आज असं आहे येणाऱ्या दिवसात कसं आहे ते आपण जसं आहे तसंच दावणार आहे मग ह्याच्यावर जी विश्वास ठेवतील जे कष्टकरी शेतकऱ्यांना वाटतं की माझं कष्ट वाया चाललंय आणि मला नाही जाऊन द्यायचं त्यांच्यासाठी वापरा बायोरेनिक आहे तर
आपण येणाऱ्या दिवसात पाहू. तुम्ही जो हा धाडसी निर्णय घेतलेला आहे ह्याचा धडाकेबाज रिझल्ट आपण काढून देणार आहे. आणि काढून देणार आहे ही जी शाश्वती आपण त्या व्हिडिओच्या स्वरूपातूनच दावणार आहे. म्हणजे जे तुमच्या अवस्थेत गेलेले शेतकरी त्यांना एक दिलासा द्यायचा आहे, आपल्याला एक आधार द्यायचा आहे, त्यांना एक त्यांच्यासाठी आपण आधारस्तंभ बनायचे की जेणेकरून तुम्हाला दादासाहेबांनी आमच्याशी सांगितलंय की बाबा मी वापरले रिझल्ट आहे. ह्याच्या दादासाहेबांसारखं जे पण शेतकऱ्याला सांगतात ते विश्वास ठेवतील, तेच आपल्याला करून दावायचे. तर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल आपण येणाऱ्या दिवसात दावून देऊ की ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे साहेब, धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संजय धोंडेबा इरचे, राहणार खातगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं साहेब? आजची तारीख 24 ऑगस्ट 24 ऑगस्ट 2025. 2025. तर ह्या प्लॉटची आपण वापरण्यापूर्वीची एक पूर्व अवस्था काढून ठेवलेली हा आणि आज आपण दुसरी अवस्था काढतोय, बरोबर आहे ना? आणि त्यामुळे आपण तारखेचा पण उल्लेख केलाय. हा. तर ह्याला वापर बायोनिकचं तुम्ही मार्गदर्शन सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी फरक जाणवला की बाबा ह्याच्यामध्ये वापर बायोनिक मध्ये खरंच काहीतरी पॉवर आहे? आम्हाला साधारण एक 5-6 दिवसातच फरक जाणवला. फरक जाणवला 5-6 दिवसात. हा. आणि वापरण्यापूर्वी ह्या प्लॉटला नेमका प्रॉब्लेम काय होता? ह्या प्लॉटला असा प्रॉब्लेम होता की आम्हाला वाटलं होतं की प्लॉट येतोय का नाही, असं आम्हाला वाटलं. आणि प्लॉट म्हणजे झाडाची उंची झालेली नव्हती, काय नव्हती. हाय असे झाड जाग्यावर होते. म्हणजे आपल्या झाडांनी वय खाल्लं होतं, वय खाल्लं होतं जास्त. आणि ती खाल्लेलं वय बाहेर काढण्यासाठी बाहेर तुम्ही वापर बायोनिकचा आधार घेतला, बरोबर आहे का नाही? हा. तर आपण हे जे तुम्ही तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापर बायोनिकचं मार्गदर्शन ऍड करण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट करायला, खर्च करायला कमी नव्हता, प्लॉट उचलत होता का? प्लॉट उचललेला नव्हता. पण आता जर आपण अगदी जिथं निसवण झालेली आहे, तुमचं खालचं कमळ मोडलेलं आहे, तिथलं आपण आता गड पण बघितलं पल्ल्याला. साहेब आता ह्याला किती फाण्या पडल्यात बरं? त्याला आता 1 2 3 4 5 6 6 7 7 8 8 9 9 आणि 10. हा. बरोबर आहे का नाही? 10 फण्या पडल्या. 10 फाण्या पडल्यात. हा. इथं 10 आहेत, कुठं 9 आहेत, कुठं 8 आहेत. 9 आहेत, कुठं 8. म्हणजे ही सगळ्यात जास्त बी असू शकते हा, तुमच्या सगळ्यात 10. जास्त. हा. आणि 11वा हा आपला अंक आहे. आहेत ना, कुठं कुठं 11वी पडली. हा हा. म्हणजे मी म्हणतो कमीत कमी 9 तरी असते. हा 9 भरलेले. हा फिक्स 9. हा म्हणजे जास्तीत जास्त 11, कमीत कमी 9. आणि ही आपला आता इथं आहे ती 11वा अंगठा, 10 फण्या धरल्यात. हा 10. आता ह्या 2 फणीच्या मध्ये जी अंतरी पाहिजे ती चांगली आहे. ह्याचा वादा जो पाहिजे तो आहे, बरोबर आहे का नाही? हा तो दांडा जर दांडा, हा, ह्या बघा. तो बी दांडा चांगला आहे. हा मधला गॅप हे वगैरे चांगला आहे. मस्त 2 फणीच्या मधली अंतरी चांगली आहे, चांगली. वादा चांगला आहे, लांबडा आहे आणि कलर क्वालिटी आहे. हा. तर आता आपण आपल्या लोकेशनला जाऊ जिथनं आपण व्हिडिओ काढला होता, फोटो काढले होते. हा. आपण आतली अवस्था जाऊतोय की कसं आहे, कसं आहे? हा बरोबर. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, शेजणी झाली आता. हा. आणि काय कमळ निघायला चालू आहे. हा चालू झाली. ही कमळ फाण्या बघितल्या ना आपण, हा. 1 2 3 4 5 5 6 7 8 8 आणि 9. 9 आणि ह्या बघा इथं ही कमळ आणखी मोडायची, हे हा हे ते अजून चालू आहे. चालू आहे. हा 1 2 3 हा. आणि तुमच्या पाठीमागे बघितलं तर ते 8 9 त्याला किती फणी आता 2 फणीच्या मध्ये अंतर 2 किती? फण्याच्या मध्ये अंतर बी चांगलं आहे. हा आणि 8 9 8 9 10 फणे असे पडलेले आहेत. बरोबर आहे का नाही? हा बरोबर. जर कदाचित वापराबायोनिक तुम्ही वापरलं नसतं हा. तर ह्या प्लॉटची परिस्थिती काय असते? सोडून द्यायला लागले असते माझ्या हिशोबाने. कसे गड पडले असते तर? गड पडले असते की 4 5 फण्या पडल्या असत्या. आता किती फण्या? आता फण्या डबल आहेत. डबल आहेत. हा डबल आहेत. म्हणजे 9 10 11 फण्यापर्यंत आहेत. बरोबर आहे ना? हा. आता आपण त्या व्हिडिओ मध्ये जर बघायचं म्हणलं पूर्वावस्थेच्या, हा. तर ह्या केळीचं झाडाची उंची आपण पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसऱ्या लाईनच्या पहिल्या झाडापाशी उभा आहे आणि तुमचा तो तिकडे गाड रोड आहे, हा इकडे तुमचा रानात जाणारा तुम्ही रोड ठेवलेला रोड आहे. आहे. हा. मग हे तिसऱ्या झाडाची उंची पहिली किती होती, गच्चा कसा धरला होता, पाला कसा होता, ही सगळं त्या व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये. हा आहे ना, ते तुम्ही काढलेला व्हिडिओ आहे त्यात मध्ये एका इत्तीमध्ये 6 पाले होते. बरोबर आहे ना? हा बरोबर 6. आता डायरेक्टच वाढले आता. हा पुढे हा. ह्या एकाच ह्यात एका 6 सहा का सात पाले पाने होते होते बघ, पाले होते. जी काय होती, पण हा. आता किती दा बघा, आता बघा ना, आली कोणी इथून वर बघा आता. हा. आता हितनं वर बघा. एक एका इथे 2च पाले, एका इथे 2च दोनच पाले. पाले, हा 2च पाले ते आणि या बघा, परत पुढच्या एका इथे हा. 3 पाले. हा म्हणजे पहिले एका इथे 5 पालं होतं, 5 6 पालं होतं. 6 होते. तर आता एका इथे बघा, इथे ह्या पाल्यापासून जर इथे ईट टाकली, एक टाकले तर एकच 2च पाले.
दोनच पावले. ह्यो तिसरा निघालेला आहे. म्हणजे 2 पाल्याचं अंतर कमी झालेलं आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे अंतरी चांगली. आणि ह्याच्यामध्ये इकडे बघा, ही जी पाऊंडरी म्हणतो आपण, पाऊंडरी आलेली आहे. ह्याच्या अगोदरचा जो पाला आहे तो हा आहे. हा, एक, हा, हे आधीचा ह्याच्यात सुद्धा अंतरी पडली आहे. ह्याच्यात बी पडली. ह्याच्यात सुद्धा अंतरी पडली. तीन, सहा. त्याची परिस्थिती काय आहे ती? जी काय आहे, म्हणजे आपण एवढं दावायचंय का, इतकं बोलायचंय का? खूप शेतकऱ्यांना वाटत असेल इतकं का नरड तुडीत आहे, इतकं का मोठ्याने बोलत आहे. अतिशय महत्वाची. पण इतक्या मोठ्याने बोलणं का गरजेचं आहे? आपला कष्टकरी शेतकरी रानात एकटाच घाम गाळीतोय, त्याला आज साथ देणारी खूप कमीत मार्केटमध्ये सल्ला देणारी झाल्यात. आपल्याला साथ पाहिजे. आणि आपली जी वापरावरणीची साथ आहे ही अर्धी साथ नाही, कडपर्यंत आपली वापरावरणीक साथ देते. ह्याची परिस्थिती आपण येऊन कुठं धावतोय? लोकेशनला, प्लॉटवर. लोकेशनला बरोबर बरोबर आहे का नाही? कारण मला काय म्हणायचं, ह्याच्यापासून अजून पलीकडे उभं राहिले 4 झाडं अजून चांगली ह्याच्यापासून बी असतील, पण आपण धावतोय कुठं? जिथं आहे तिथं. ओके, ते दोनच मापले होते. हा, ही एक आणि ती दोन. हा, पुढचं. हा, तेवढे दोनच. शेव काहीतरी 4 मापलं होतं. नाही, ही एक आणि ते एक. तुमचा मोबाईल लेबर तर 1 मिनिट मला गोगरे सर, त्याच्यात माझ्याकडे बहुतेक व्हिडिओ मी टाकलेला असं बघू. काहीतरी हे 13 का काय भरला होता ना, 12.5 का 13. 13 होता का ह्यो? हा, 13 का काय होता हे, माझ्या ध्यानात आलं. 22 इंच आहे. हा, तेव्हा 13 होता. हा. पहिला 13 इंच हा, 13 इंच होता महिन्यापूर्वी. आता किती इंच झाला? 22 22 9 इंचांनी वाढ झाली. 9 इंचांनी वाढ झाली. अजून तेव बघा, बरोबर आहे. ह्यो किती इंच? तेव 17 होता आधी. 17. सव्वीस इंच. 26 इंच झालाय तेव. 26 इंचाचा. हा, काय बरोबर आहे. बरोबर आहे. हा, बरोबर आहे. 26 इंच. 17 होता का? हा, 17 तेव 17 होता, 17 इंचावाला 26 झाला आणि 13 वाला 9 इंचाने वाढला. हा, 9 इंचांनी बुंदा वाढला. हा, 9 इंचांनी बुंदा वाढला. या प्लॉटची तारीख आहे पूर्वावस्थेची 11 जुलै 2025. ती तारीख आहे 11 जुलै 2005. म्हणजे 11 ऑगस्टला 1 महिना झाला. आणि आज तारीख किती आहे? आज तारीख 24. 24. म्हणजे 1 महिना आणि थोडक्यात 13 दिवस झाले. 13 दिवस. हा, म्हणजे 1.5 महिना म्हणा, काय हरकत नाही. 2 दिवस कमी 1.5 महिना. ते औषध सोडल्यापासून जास्त वाढली. आहे का नाही? हा, म्हणजे 2 पाल्याच्या मध्ये जो डिस्टन्स पाहिजे हा. तो मिळालाय. तो मिळाला. पाला लांब आणि रुंद निघालाय. हा, बुंद्यामध्ये वाढ झाली, मध्ये वाढ झाली. फाण्या हाय अशा आपल्याला योग्य त्या भेटल्यात. पडायला लागले. हा. म्हणजे निस्वन जी आता चालू आहे हा, ती निस्वन फास्ट पण आहे, फास्ट 2 पाण्याच्या मध्ये अंतरी पण आहे, हा. वादा पण लांबडा आहे. वादळी बी लांबे आहे. सगळे म्हणजे सगळ्याच गोष्टीने भरपूर आहे आता. पण मग मला काय म्हणायचंय, आता तुम्ही आजच्या परिस्थितीला जर प्लॉटकडे बघितलं तर प्लॉटनी कातण टाकली, मराठी भाषेमध्ये काय म्हणे, हा. जसे आपण म्हणतो सापाने कातण टाकल्यावर लय चपळ लय होतं बरं का? चपळ होतो. हा, तसं आपला प्लॉटनी कातण टाकली असं म्हणाय काय हरकत? हा, नाही. कारण प्लॉट कॅमेऱ्यात दिसतोय, आपण सुद्धा म्हणायची गरज नाही. तेच की, हा, प्लॉट कॅमेऱ्यात दिसतोय. खरं आहे का नाही? हा, मग आपले जे केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, जसे तुमच्या अवस्थेमध्ये काय शेतकरी गेलेले आहेत की ज्यांनी कष्ट खर्च करून वेळ देऊन प्लॉटनी वय खाल्ले, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा तुमचा जो अनुभव आहे वापरा बायोनिकचा, जे तुम्ही 2 डोस वापरलेले, तर तुम्ही काय सांगू शकाल की बाबा वापरा बायोनिकला आपण खरंच लागणीपासून वापरलं पाहिजे, तारांबळ झाल्या वापरलं पाहिजे, प्लॉटनी वय खाल्ल्या वापरलं पाहिजे, निस्वन फास्ट व्हायना म्हणून वापरलं पाहिजे, निस्वन झाल्यानंतर आपला माल चांगला पोसाना म्हणून तिथनं सुरुवात केली पाहिजे? ह्याची सुरुवात खरी कुठनं झाली पाहिजे? त्याची सुरुवात खरी लहानपणापासून झाली पाहिजे. प्लॉट वय खाईन का लहानपणापासून? नाही ना खाणार, वय खाणारच नाही. प्लॉट अजिबात वय खाणारच नाही. तुम्ही निस्वनीच्या हा. अगोदर घेतलंय तरी तुम्हाला बाहेर काढल्याचा माहिती. हा, बाहेर काढलंय तरी बी. बरोबर आहे का? हा, बरोबर आहे. कारण आज आपण जर आतमधनं आता हा. कॅमेरा आपण फिरून घेतला जे आपण ती व्हिडिओ दावण्याचा प्रयत्नच करू, पण मला काय म्हणायचंय, आतमध्ये कॅमेरा आपण फिरवला, घड 2 फण्याच्या मधली अंतरी, ते सगळं आपल्याला दिसतंय. हा, सगळं. आपण फक्त लोकेशनला मुद्दाम का आलोय की आपण पहिल्यापासून एक आपली खासियत आहे, हा. आपल्या शेतकरी मित्रांना आपल्याला भूलभुलैया नाही करायचं, तर जो आहे जसा आहे तो रिझल्ट दावायचा आहे. कारण का आज कष्टकरी शेतकरी मार्केटमध्ये जे पाहिजे, जी गरज आहे ते आणून टाकतोय, ते टाकावं पण लागतं, पण ते टाकत असताना त्याला गरज आहे एका जोडीची, तर ती जोड पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना वापरा बायोनिकची. कारण जसं आपण म्हणतो की साथ पाहिजे, सल्ला नाही पाहिजे, तर वापरा बायोनिक तुम्हाला साथ देती वाटतं का सल्ला देणारी वाटतं?
साथच एकदम महत्वाची, जोडीदार जसा साथ देतो तशीच साथ देते. बरोबर ना, एखादा मित्र एखाद्या मित्राला एखादा मित्र जर कसा असतो, जोडीदार जीवाला जीव देणार आज पद्धत झाली या. तशी वापरावर साथ दिली का नाही? तशी साथ दिली. बरं, मला काय म्हणायचंय, आजची गोष्ट सोडून देणारा प्लॉट होता पण जाग्यावर आलाय. जाग्यावर आलाय. हा जाग्यावर आलाय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय बघा, तुम्ही आम्हाला त्यावेळेस पेमेंट, ज्या वेळेस तुमचं आम्ही शेड्यूल लिहून दिलं हा. त्यावेळेस पैसे सुद्धा नव्हते साहेब तुमच्याकडे. पैसे सुद्धा नव्हते. तुम्ही ऍडजस्ट करून दिलेत, हा. पण तुम्हाला एकच शब्द होता, कोणता? साहेब हिथं गारण चालत नाही. नाही बरोबर आहे. तुम्ही ते केलं पण नाही, तुम्ही ऍडजस्ट केलं आणि हा. तुम्ही ते पेमेंट केलं. पण केलं. मला काय म्हणायचंय, जे आम्ही तुम्हाला सांगितलं की साहेब एवढे डोस खूप गरजेचे आहेत हा. आणि वापरणं गरजेचं आहे, तुम्ही हे एवढं शेड्यूल फक्त कम्प्लीट करा आणि सांगा. तुम्हाला त्यावेळेस पैसे तिकडे बिल बघून आणि अगोदरचा खर्च, तुमचं मन काय साक्ष देत होतं की हे खर्च, पहिला झालेला खर्च, माझा प्लॉट बाहेर निघन का नाही, वापरा बायोनिकचं नाव तर मार्केटला आहे, माझं काय होईल, कुठल्या काय? अवस्थेत होता सर तुम्ही? काय टेन्शन मध्ये होतो. होता का नव्हता? हा टेन्शन मध्ये होतो. आणि आज काय वाटतं? आज भारी वाटतंय, चांगलं वाटतं. टेन्शन फ्री. टेन्शन. मग बघा, माझी ही व्हिडिओ पाहणाऱ्या केळी क्षेत्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती, साहेबांचा मोडून टाकणारा प्लॉट जर हा सुअवस्थेला पहिल्यासारखा, जसं 9 खता जसा प्लॉट येतो तशा अवस्थेला आलाय. आतमध्ये आपण कॅमेरा फिरून दावलाय, घड चांगले पडलेत, 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे आणि पाल्यामध्ये डिस्टन्स आहे, पिकाने वय खाल्लेलं बाहेर जागेवर निघतंय. थांबलेला फळ उंच झालाय. आहे का नाही? उंच होऊन केळीचे हाय असे 9, 10, 11 फाण्या पडलेल्या बी आहेत. हा. चांगल्या पद्धतीने प्लॉट वाढलेला आहे. सोडून द्यायचा प्लॉट होता, तर तो जाग्यावर आलेला आहे. तो जागेवालेला आहे. तर माझी अगदी पूर्ण महाराष्ट्रातल्या, भारतातल्या पूर्ण शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की शेती करताना शेती कशी केली पाहिजे आणि शेती करताना काय वाटलं पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो, शेती करताना आपल्याला कुठल्याही समस्याला सामोरे जायची गरज नाही पडली पाहिजे. त्यावेळेस शेती ही निश्चिंतपणे आपण सहजासहजी पिकू शकतो, त्याचं उत्पादन काढू शकतो. पण शेती करत असताना जसा एखाद्या रोड प्लेन आहे, पण त्या रोडला गतिरोधक आहेत, अगदी अर्ध्या 1-1 किलोमीटरला गतिरोधक आहेत आणि त्या गतिरोधकला कुठेही पांढरा पट्टा वगैरे काय लावलेला नाही आणि ते गतिरोधक नजरेत लक्षात येत नाहीत आणि त्याच्यावरून सहज कुठली गाडी अनोळखी रोडनी त्या जाताना सहज आपटते. अचानक गतिरोधक दिसला, लक्षात नाही, तो ब्रेक दाबस तर गाडी आपली आपटते, पुढे जाते. बरोबर आहे का नाही? हा. म्हणजे गाडी आपली आपटते त्या रोडवरून. तसं आपल्या शेतकरी मित्रांना आज कुठलंही पीक घेताना समस्या अशा यायला लागल्यात, करप्या आला, मुळी थांबली, मुळी अन्नद्रव्य आपटेक करीना, परत गच्चा धरला, वय खाल्लं, जमीन निबार झाली, म्हणजे काय काय ज्या समस्या आहेत अनेक प्रकारच्या. तर त्या समस्या म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना कुठलंही पीक घेत असताना लागलेले गतिरोधक आहेत. म्हणजे रोड जरी प्लेन असला आणि गतिरोधक जर बिगर पट्ट्याचे असले तर जशी गाडी आपटती तसे आपल्या शेतकऱ्यांना अचानक आलेलं संकट, ह्या संकटाला सामोरे जाता जाता आपला शेतकरी मार्केटमधनं कुणाकडून घेतलेले उसने पासने पैसे, व्याजाने घेतलेले पैसे ते परत जात नाहीत आणि पीक ज्या वेळेस अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस आलेलं जे संकट आहे माझ्या शेतकऱ्यांवरती, तर ते संकट जर आपल्याला वाटत असेल की जर ते आलंच नाही पाहिजे, तर साहेबांनी जसा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे की पैसे नसताना ऍडजस्ट केले आणि वापरावरणीचं 2च डोस घेतले आणि समस्येत गेलेला प्लॉट, वय खाल्लेला प्लॉट आज सुअवस्थेला आलेत आणि साहेब आपले टेन्शन मुक्त झालेत. साहेब खरंय खोटंय? खरंय ना. तर तुम्हाला पण असे तुमचे प्लॉट चांगले असतील ना, आम्हाला खूप खूप आनंद आहे. पण असं कुणाला वाटत असेल की माझा प्लॉट वय खातोय, वेळ घेतोय आणि टाकलेली खतं उचलली जायनात, लागू व्हायनात, आपटेक व्हायनात, तर मी काय करू? ह्या काय करूचं उत्तर वापराबायोनिकनी काढलेलं आहे. कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. तर वापराबायोनिकचे मार्गदर्शक तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला तुमचा प्लॉट पाहणी करून मार्गदर्शन द्यायला तयार आहेत. फक्त हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही समस्यात असाल तर एक कॉल करा, मार्गदर्शक तुम्हाला सगळ्या पद्धतीने सहकार्य करून तुमचा वय खाल्लेला प्लॉट असू द्या, समस्या कुठलीही तुमच्या प्लॉटला असू द्या, ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही हे व्हिडिओ पाहता, जय जाणारच नाही. कोणता हे औषधाचा वापर केल्यावर जय कोणतेच केळीला जाणार नाही. जय म्हणजे साहेबांना हे सांगायचे, आता साहेबांची भोळी भाषा सांगतो, जय जाणार नाही, जय जाणार. म्हणजे थोडक्यात विषय असा आहे, आता अर्थ निघत नाहीत आपल्या माणसाला, सोडून द्या की वापराबायोनिक कुठल्याही प्लॉटला वापरलं तर प्लॉट वाया जाणार नाही. खरंय खोटंय? साहेब म्हणत होते जय जाणार नाही, म्हणजे अर्थाचा अनर्थ बी. कारण भावना त्यांची आज काय बोलते मी सांगतोय थोडक्यात. पण अगोदर भावना अशी सांगत होती
की साहेब आम्ही इतक्या हो. परिस्थितीत प्लॉट आमचा गेलेला आहे, तुमचा बी हा खर्च साहेब आमच्या आता नाकी नळ आलाय, आम्ही काय करू, तुम्हाला बी एवढे पैसे द्यायचे आणि आमचा प्लॉट खरंच काय होईल, आम्ही तुमचे रिझल्ट ऐकू नये पण होईन का नाही. पण आज साहेब साक्षीदार आहेत, प्लॉट साक्षीदार आहे, दिवस मावळायला चाललाय तरी आम्ही प्लॉटवर आहेत आणि आज कुठलाही डोस न देता आम्ही फक्त रिझल्ट आपल्या शेतकरी मित्रांना पुढे प्रेझेंट करण्यासाठी दुसरी व्हिजिट करायला आलोय. साहेब आज तुम्हाला शब्द आहे काय मार्गदर्शन घेतलं पाहिजे म्हणून? आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर आमचा काय शब्द आहे का मार्गदर्शन पुढचं घेतलं पाहिजेच म्हणून? नाही काय सुद्धा पण आम्ही बघाय काय आलोय प्लॉट, बघायला. कारण गेल्या वेळेसच तुम्ही पेमेंट सगळं केलेलं आहे, केलेलं आहे. रिझल्ट आहे, तो दावायचा आहे म्हणून आम्ही दुसऱ्या हा. तर तुम्ही आम्हाला तुमच्याकडे येण्या अगोदर तरी सांगितलं साहेब प्लॉट लय भारी आला, आज झालंय तर झालंय, नाही, आम्ही काय डायरेक्ट प्लॉटवर काय नाही डायरेक्ट प्लॉटवर आलाय. 1.25 महिना झालेला आहे. 1.25 महिन्यात भरपूर केळी ही सगळे म्हणजे बाहेर पडलेली आहे. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचं मनापासून तुम्ही काय सांगाल की बाबा वापरा बायोरेनिक ही शेतकऱ्याला आपल्या मोठं करण्यासाठी मार्केटमध्ये उतरलेली कंपनी आहे का स्वतः मोठं होण्यासाठी मार्केटमध्ये उतरलेली कंपनी आहे? अतिउत्तम कंपनी आहे. मग शेतकऱ्याला बाहेर पडण्यासाठी म्हणजे समस्यात गेलेला जो शेतकरी आहे हा. त्या शेतकऱ्याला अडचणीतनं बाहेर काढणारी, बाहेर निघण्यासाठी एकदम 1 नंबर हा उपाय आहे. म्हणजे आपल्या रामेश्वर वगैरे सरांना धन्यवाद म्हणाय काय हरकत नाही, काय? कारण ह्यांनी तुम्हाला मार्गदर्शन हा, केलेले, केलेलं. बरोबर आहे का नाही? हा. आणि तुम्ही बी तो धाडसी निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जी काय आपली हे व्हिडिओ पाहताय, तुम्हाला कळकळीची विनंती हात जोडून हे व्हिडिओ पाहता हे व्हिडिओचे लिंक तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, जेणेकरून आज आमच्या साहेबांचा जो प्लॉट अगदी वय खाल्लेला होता, हो वय खाल्लेला प्लॉट आपल्या पूर्वावस्थेत आलेला आहे, सुअवस्थेत आलेला आहे. आणि असेच आपले काही शेतकरी मित्र समस्येत गेलेले आहेत, कष्ट करून खर्च करून वेळ प्लॉट घेतोय, वय खातोय, असे काय शेतकरी अडचणीत आहेत. तुम्ही ज्या वेळेस हे व्हिडिओ स्टेटसला ठेवता, अडचणीतल्या माझ्या शेतकरी मित्रांना ही व्हिडिओ तुमचा स्टेटसचा पाहायला भेटन आणि ते ज्या वेळेस वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शकाला कॉल करतील तर आपण एक शेतकऱ्याला आपण वाचू शकतो. पण सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तर, नाही तर एवढे व्हिडिओ काढून पण काही नाही. कारण आम्ही जरी शेतकऱ्यासाठी काम करीत असलो, आमची कंपनी जरी शेतकऱ्यासाठी काम करीत असली, जरी रिझल्ट असला तरी आपलं प्रत्येकाचं एकमेकाचं कर्तव्य ह्या खऱ्या रिझल्टला, सत्याला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. कारण आपण सत्याला जर स्वीकारलं नाही तर मग आता चाललाय दिवस मावळायला, इथनं पुढे पडतो अंधार. सत्याला जर नाही स्वीकारलं तर काय होणार? मग अंधारच पडत जाणार आता अंधार पडत चाललाय. अंधारच पडत मग चालणार. आपल्याला काय करायचंय, जसं दिवस उगवतो, अंधारच पडत जाणार आहे. बरोबर आहे का नाही? हा. एकामेकाला सहकार्य केलं तर जसा दिवसभर उजाड असतो आणि त्या उजाडात सगळी आपण दिवसभर काय पाहिजे ती कामं करू घेतो आणि अंधारामध्ये आपण सगळी निवांत असतो आणि आराम करतो. तर आपण एकामेकाला जर सहकार्य केलं तर जसा दिवसा उजाड पडतो आणि आपण एकामेकाला सहकार्य करतो, घरची कामं करतो, तसं ही जर तुम्ही जर स्टेटसला ठेवलं तर आपण खूप मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत लांबपर्यंत पोहोचू. तर तुम्ही मनापासून जी माहिती दिली साहेब, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.